नमस्कार मित्रांनो, कथा नारीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एक कथा देवदासी. सुमी आणि राम अंगणात खेळत होते. दुपारचे कोवळं ऊन होतंच, पण एका झाडाखाली ते तिघे खेळत होते. तशी याची घर गावाबाहेर होते. देवदासीची वस्ती म्हणून अशी पालावरची घर ओळखली जायची. सुमी खेळण्यात मग्न होते. गावचे पाटील तिथे आले आणि सुमीला म्हणाले, "काय सुमी, शाळा सुटली वाटते." आवाज येताच सुमीने पाटलाकडे पाहिले आणि "होय" म्हणून सुटली. तसे पाटील म्हणाले, "हे बघ खाऊ, आणि मी बाहेर येईपर्यंत इथेच खेळत बस." असे म्हणत त्यांनी सुमीला बिस्किटाचे पाकिट दिले. पाटील घरी यायचे हे तिला अजिबात आवडत नव्हते. तिने बऱ्याचदा रात्रीसुद्धा गाढ झोपेत पाटलांना आपल्या घरात पाहिले होते. ते सुद्धा तिच्या आईसोबत एकत्र झोपलेले. पण या गोष्टीचा अर्थ काय हे तिच्या बालमानाला अजून समजले नव्हते. सुमी 9 वर्षाची होती. तिची आई वसुधाबाई ती म्हणजे देवदासी होती. घरोघरी जाऊन जोगवा मागत फिरायची. मंदिरात काही काम असेल तर ते करायची. सेवा करायची हेच देवदासीचे काम असे. आणि या देवदासीच्या शरीराचा उपभोग घ्यायला गावातील पाटील, पुजारी, अजून धनाढ्य मंडळी होतीच. सुमी ही कुणाची मुलगी आहे ही वसुधाबाईंना पण माहिती नव्हती. पण आपली मुलगी, ती पण देवाची सेवा करणार. या वयात तिने पण देवाची लग्न होणार हे गृहीतच होते. गावातील एक शिक्षिका मालतीबाई यांनी या वस्तीवर येऊन देवदासींना खूप समजावून सांगितले की ही एक अंधश्रद्धा आहे, त्याला बळी पडू नका. पण त्याचे कोणी ऐकले नाही आणि गावातील बडी मंडळी त्यांना या कारणावरून त्रास देऊ लागले. शेवटी बाईंना हार मानून निदान वस्तीवरील मुलींना शिकवण्याची परवानगी घेतली, जेणेकरून देवदासीची मुले काही चांगल्या गोष्टी शिकतील. म्हणून मालतीबाई रोज सकाळी मुलींना शिकवायला येत असत. पण देवदासींना काही फरक पडत नाही हा ठाम विश्वास गावकऱ्यांना होता. सुमीला हे पाटील घरात असेपर्यंत आत जाता येणार नव्हते, कारण दार आतून बंद केले होते. तिची आई आणि पाटील घरात काय करत असतील याची सुमीला कल्पना आली नाही. परंतु आईचा ओरडण्याचा आवाज ऐकून सुमी कावरीबावरी झाली. तो आवाज मादक असा किंचाळण्याचा होता. पाटील सुमीच्या आईला ओरबाडून काढत होता. पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तिथे हात लावून. सुमी या पाटील घराबाहेर जाण्याची वाट पाहत बाहेरच थांबली. थोड्या वेळाने ते निघून गेले. तसे सुमी घरात आले. आईला म्हणाले, "आई, हे पाटील कशाला आपल्या घरी येतात? मला आवडत नाही." वसुधाबाई म्हणाल्या, "तुला नाही समजणार, तू लहान आहेस. आपला जन्मच असा आहे. तू मोठी झाली की तुला समजलं. आता गप्प जेव आणि परत ये विचारू नको." सुमीला आईचे बोलणे काही समजलेच नाही. दुसऱ्या दिवशी वरनं मालतीबाई शिकवायला आल्या तेव्हा सुमीने बाईला विचारलं. जे तिची आई बोलत होती तेव्हा बाई बोलल्या, "सुमी, तू तुझ्या आईचे ऐकू नको. तुला जे आवडत नाही त्याचा प्रतिकार कर, पण या घाणेरड्या प्रथेला बळी पडू नकोस. मी जे बोलते तुला आज नाही, पण उद्या मोठी झाली की समजेल." बाईंना सुनेची कथा तशी इतर मुलामुलींची पण काळजी वाटायची. पण परिस्थितीपुढे त्या हतबल होत्या आणि त्यांना कुणाचा पाठिंबाही नव्हता. त्यामुळे गप्प बसून जे होईल ते पाहत राहणे इतकं त्यांच्या हाती होते. सुमी आणि रामा लहानपणापासून एकत्र खेळत होते, मोठे झाले होते. दोघे जिवलग मित्र. एकमेकांना ते आवडू लागले होते. दोघेही वयाने 14 वर्षाचे झाले होते. एकमेकांना एकमेकाची ओढ वाटू लागली. पण याला प्रेम म्हणतात की अजून काही हे त्यांना कळत नव्हते. सुमी 14 वर्षाची झाली म्हणजे वयात आली होती. आता वसुधाबाईंना तिचे लग्न देवाची लावून देण्याची घाई झाली होती. मंदिरातील पुजाऱ्याशी त्यांचे बोलणे देखील झाले होते. लवकरच त्या सुमीचे लग्न लावून देणार होत्या. सुमी वयात आली तशी वसुधाबाईने तिची शाळा बंद केली. सुमी फक्त लिहायला वाचायला शिकली होती. पण बाई जे बोलल्या होत्या ती विसरली नव्हती. एक दिवस चांगला मुहूर्त बघून सुमीचे लग्न देवाचे लावून दिले. तिच्या गळ्यात कवड्यांची माळ घातली, कपाळाला भंडारा लावला, एक परडी दिली, त्यात देवीचे फोटो होते. तिला दारूदाई जोगवा मागायला पाठवले. यामुळे गावातील लोकांना हे समजायचे की सुमी आता देवदासी झाली. ती फक्त पाटलांची, पुजाऱ्याची
मालमत्ता झाली. सुमी रोज जोगवा मागायला जायची. आई पुढे तिथे काही चालायचे नव्हते. पाटील नेहमीसारखे घरी येत राहायचे. आता सुमीला देखील विचित्र स्पर्श करायचे. आपापल्या नजरेने पाहत राहायचे. सुमीला हे सगळं नकोसं व्हायचं, पण ती काही करू शकत नव्हती. रामा आणि सुमी एकमेकांच्या प्रेमात होते. सुमी 17 वर्षे झाली होती. रामा 18 वर्षाचा झाला होता. त्याला पण देवाचा सेवक म्हणून देवळात कामाला ठेवले होते. त्याचंही लग्न लावलं होतं. देवाचा सेवक म्हणून आज जन्म त्याने विवाहित राहायची ही प्रथा होती. सुमी पण इथून बाहेर कसे पडायचे हा मोठा प्रश्न होता. त्यापुढे वसुधाबाई जोगवा मागायला बाहेर गेल्या होत्या. सुमी एकटीच घरी होती. तिने रामाला भेटायला बोलवले होते. सुमी म्हणाली, रामा, ही लोक आपल्या जिवंत असेपर्यंत तरी आपल्याला एकत्र येऊ देणार नाहीत. आपण इथून पळून जाऊ तरच काहीतरी होईल. मलाही असे देवदासीचे जीवन नाही जगायचे. तो पाटील असा पण माझ्यावर नजर ठेवूनच आहे. मला त्याची जास्त भीती वाटते. रामा म्हणाला, सुमे, पण आपण पळून जाणार तरी कुठं आणि खाणार तरी काय? कोण आपल्याला मदत करेल? सुमी म्हणाली, कुठे पण जाऊ, पण या नरकापासून लांब जाऊ. रामाने तिला आपल्या मिठीत घेतले. सुमीला आता मालतीबाईचे बोलणे आठवत होते. तिने निर्णय घेतला की या नरकातून बाहेर पडायचे, त्याचा प्रतिकार करायचा. ते दोघे शांत एकमेकांच्या मिठीत बद्ध होते. दोघेही ऐन वयात असल्याने त्याच्या भावना उफाळून आल्या आणि नको ते व्हायचं तेच झालं. पण दोघांनाही त्यात आनंद वाटत होता. दोघेही तृप्त झाले. इतक्यात वसुधाबाई आल्या आणि त्या दोघांना अशा अवस्थेत बघून ओरडल्या, सुमी, काय चाललं तुझं? काही लाज लज्जा आहे का नाही? आईच्या आवाजाने सुमी रामापासून दूर झाली. रामा बाहेर पडून गेला. वसुधाबाईने सुमीच्या कानसेलीत वाजवली आणि म्हणाला, अगर देवाचे लग्न झाले तुझे याचा तरी भान ठेव. तुला आयुष्यभर देवाची सेवा करायची आहे. तशीच सुमी म्हणाली, मला नाही व्हायचं तुझ्यासारखं, नाही बनायचं देवदासी. मला लग्न करायचे, ते पण रामासोबत. आमचं प्रेम आहे एकमेकावर. हे 1 तास वसुधाबाईने सुमीला मरमर मारले आणि बाहेर पडायचे नाही असं फक्त ताकीद दिली. सुमी मुकाट्याने रडत होती आणि आपल्या नशिबाला कोसत होती. रात्री पाटील घरी आला. वसुधाबाईंनी त्याला जेवण दिले. सुमीला जेवणाचे ताट दिले, पण तिची भूक मेली होती. ती तशीच न खाता झोपून गेली. रात्री कुणाच्या तरी स्पर्शाने तिला जागा आली आणि डोळे फाडून ती दिव्याच्या उजेडात पाहू लागली तर तिला पाटील दिसला. तो तिच्या शरीरासोबत लगट करू लागला होता. तिने आईला हक्क मारले आणि पण तिची आई नव्हत्या घरात. तिने खूप प्रतिकार केला, पण पाटलापुढे तिचा निभाव लागला नाही. येवल्याच्या जीवाचा पाटलाने चेंदामेंदा केला. सकाळी तिला जाग आली तेव्हा आई घरात होती. तिच्या खाली तीव्र वेदना होत होत्या. गोधडीवर रक्तसुद्धा सांडलं होतं. तिने आईला झाला हा प्रकार सांगितला. तसा वसुधाबाई म्हणाला, आपल्या जन्मातच हेच लिहिलं आहे. जे मी केलं तेच तुलाही करावे लागेल आहे. सुमीला काय करावे हे समजेना. इथून सुटका कशी करायची याचा ती विचार करू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी वसुधाबाई आंघोळीला गेल्याचे बघून सुमी घरातून बाहेर पडली आणि रामाच्या घराजवळ जाऊन त्याला आवाज दिला. रामा बाहेर आला. काय ग सुमी, इतक्या सकाळी सकाळी काय झाला? आणि आता बोलण्यात वेळ घालवू नको. चला आपण हे गाव सोडून जाऊ आणि पळून लग्न करू. तसा रामा म्हणाला, अगं पण जायचं कुठे? कुठेही जाऊ, पण आता लवकर निघ. रामा म्हणाला, थांब आलोच. आणि घरात जाऊन त्याने थोडे सामान घेतले. आईला याबद्दल कोणाला सांगू नको असे बजावून बाहेर आला. सुमी आणि रामा भरभर वेशीपर्यंत आले. अजून दिवस मावळायचा वेळ होता. ते लवकर हे गाव सोडणार होते. पण अचानक त्यांच्यासमोर पाटील आणि गावचा पुजारी समोर आले. त्या दोघांना थांबत म्हणाले, काय, कुठे पळून चालला होता? धरा रे या दोघांना, असे पाटील म्हणाले. तसे त्यांची माणसे काठे हातात घेत देव समोर आले आणि सुमीला आणि रामाला पकडले. सुमीला कळून चुकली की तिच्या आईनेच पाटलांना ही खबर दिली असेल. दोघांनाही लोकांनी खूप मारले. सुमीला पाटील घरी घेऊन आले. सुमीच्या आईने तिलाही खूप मारले. सुमी मार खात होती आणि म्हणत होती, मार मला कायमचे, मी जिवंत राहून असे देवदासी म्हणून जगणार नाही. तिची आई म्हणाली, मग काय लग्न करून देवाचा शाप घेणार आहेस? इथं तुला देवदासी म्हणून किंमत तरी आहे.
पोटाला अन्न आहे, बाहेर जाऊन तुला कोण देणार? उलट सगळ्यांनी देवदासी म्हणून तुझा वापर केला असता. सुमी म्हणाली, इथे राहून पण तेच होणार आहे. मला रामाशी लग्न करायचं आहे. आई मला जाऊ दे, सोड. पण तिच्या ऐकायच्या तिची आई तयार नव्हती. ती सुद्धा एक जोक तीनच होती. रूढी परंपरा यांच्या नावाखाली सुमीचं आयुष्य देवाचे नाव खाली पुजारी पाटील यांचे भूक भागवण्यातच जाणार होते. इथून तिची सुटका नव्हती. रामा परत गावात दिसला नाही. त्याचे काय झाले हे कुणालाही समजले नाही. सुमीच्या दारोदारी जाऊन जोगवा मागत आजही फिरत असते. अशाच सुंदर कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.